ची सुरुवात करूया एका मोठ्या बातमीनं। नाशिक दंगल प्रकरणातली एक मोठी अपडेट आली आहे। भद्रकाली पोलीस ठाण्यात 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि आतापर्यंत 15 जणांना अटक करण्यात आली आहे। इतर आरोपींचा शोध सुद्धा सुरू आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। नाशिक दंगल प्रकरणी मोठी अपडेट। भद्रकाली पोलीस ठाण्यात 6 गुन्हे दाखल आणि आतापर्यंत 15 जणांना अटक झालेली आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत नाशकातनं जोडले गेले आहेत। प्रांजल, सध्या नाशिकमध्ये नेमकं काय घडतंय, काय परिस्थिती? सौरभ, या घडीची एक मोठी बातमी म्हणावी लागणार आहे। नाशिक पोलीस आता ॲक्शन मोडवर हे आलेले आहेत आणि भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये 6 गुन्ह्यांची नोंद ही करण्यात आलेली आहे। आतापर्यंत 15 जणांना अटक ही करण्यात आलेली आहे। पहाटेपर्यंत ही अटकेची कारवाई जी आहे ती पोलिसांकडून सुरू होती, तर काही जणांना चौकशीसाठी देखील ताब्यात हे घेण्यात आलेलं आहे। सध्या या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा तपास केला जातोय। साक्षीदार गोळा करण्याचं काम हे केलं जातं आहे। जी काही मोबाईलची काही दृश्य समोर आली, मोबाईल कॅमेऱ्यात काही झाली जी काही दृश्य आहेत त्या आधारे देखील आरोपींची सर्व शोध जो आहे तो घेतला जातोय। आपण जर बघितलं तर काल नाशिक बंदची हाक देण्यात आलेली होती आणि त्याच दरम्यान जुना नाशिक परिसरामध्ये तणाव हा दिसून आलेला होता। अनेक ठिकाणी तोडफोडीच्या घटना समोर आलेल्या होत्या, दगडफेक ही झालेली होती आणि त्यानंतर सौरभ, मी आता तुम्हाला त्याच परिसरामध्ये घेऊन आलेलो आहे। आपण जर बघितलं तर हा जो परिसर आहे म्हणजे तिवंदा चौककडून बडी दर्गाकडे जाणारा हा सर्व रस्ता आहे, ही सर्व ही गल्ली आहेत आणि इथेच काल खरं तर 2 गट जे आहेत ते आमने सामने आलेले होते आणि एकमेकांवरती दगडफेक ही करण्यात आलेली होती। आपण जर बघितलं तर सध्या आपण इथे जर बघितलं तर इथे अजून देखील अनेक ठिकाणी अशा प्रकारे दगड जी आहेत ती दिसून येत आहेत। इथे काही फरशा देखील आहेत तुटलेल्या, यासोबतच काही चपला असतील, सँडल्स असतील ते दिसून येत आहेत। यासोबतच आपण जर बघितलं तर इथे अनेक वाहनांची देखील तोडफोडी करण्यात आलेली आहेत। आपण आता समोर जर बघितलं तर एक मारुती व्हॅन आहेत आणि त्याच्यावर अशा प्रकारे दगडफेक ही करण्यात आलेली होती। वाहनांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान हे झालेलं आहे। फक्त इथेच नाही तर अनेक ठिकाणी म्हणजे काही ठिकाणी दुचाकीची तोडफोडी करण्यात आलेली आहे, काही ठिकाणी 4 चाकीची तोडफोड करण्यात आलेली आहेत। अनेक वरिष्ठ म्हणजे 2 DCP देखील यामध्ये जखमी झालेले आहेत। इतर देखील कर्मचारी जखमी आहेत, त्यांच्यावर देखील उपचार हे सुरू आहेत। आपण जर बघितलं सौरभ तर भले मोठी दगड ही खरं तर इथे आणण्यात आली। म्हणजे आपण आता जर समोर जर बघितलं तर हे बघा की केवढा मोठा हा दगड आहे आणि अशा प्रकारे भले मोठे दगड जे आहेत ती टेरेसवरती खरं तर काही लोकही होती, मोठा जमाव होता आणि त्यांच्याकडून खाली हा जो दुसरे गट होते त्यांच्यावरती ही दगडफेक जी आहे ती करण्यात आलेली होती। या संपूर्ण परिसरामध्ये खरं तर तणाव हा बघायला मिळत होता आणि आज देखील आपण जर बघितलं तर म्हणजे रात्रीपासूनच पोलिसांचा इथे पारा हा दिला जातोय। सर्व परिस्थितीवरती नियंत्रण मिळवलं आहे आणि शांतता ही बघायला मिळते। आपण काही या स्थानिक महिला आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। ताई, काल तुम्ही इथेच होता? बाहेर होता हो, पण नंतर हे सगळं कळलं तुम्हाला? काय आलोच नाही संध्याकाळी। मावशी, तुम्ही होता काल? नाही, मी पण नव्हते। बरोबर, पण काय अर्थ जे काही घडलं पण ते आता शांतता राखायला हवी। हो, शांतता राखायला हवी, बरोबर आहे, असं नको व्हायला, बरोबर आहे। आपण बघत आहोत की या महिलांमध्ये कुठेतरी अजूनही भीतीचं वातावरण हे बघायला मिळतं। मात्र शांतता बाळगण्याचं आवाहन हे करतं पोलिसांकडून केलं जातं। आपण बघितलं सौरभ तर इथूनच म्हणजे हा संपूर्ण परिसर जो होता तिथे काल तणाव हा दिसून येत होता। दुपारी साधारणतः 1 ते 1:30 वाजेच्या सुमारास जेव्हा हा नाशिक बंदची हाक देण्यात आली होती हिंदू संघटनांकडून, त्यांचा मोर्चा जो आहे तो जेव्हा शालिमार परिसरामध्ये आलेला होता तेव्हाच दुकानं बंद करण्यावरून वाद हा झालेला आहे अशी प्राथमिक माहिती समोर येते आणि त्यानंतर 2 गट आमने सामने आलेले होते। सौम्य लाठीचार्ज खरं तर पोलिसांकडून करण्यात आलेला होता आणि या पार्श्वभूमीवरती रात्री उशिरापर्यंत खरं तर नाशिकमध्ये तणाव हा दिसून येत होता। त्यानंतर आता कुठेतरी पोलीस ॲक्शन मोडवर आलेले आहेत, गुन्हे हे दाखल झालेले आहेत आणि इतर तपास जो आहे तो सध्या सुरू आहे। सौरभ, प्रांजल, या सगळ्या घटनेवर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स आम्ही घेऊच। तुर्तास धन्यवाद।